जागतिक महिला दिनाच्या आज सगळे इथे उपस्थित आहेत म्हणून तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी 8 तारखेला जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केलेला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आपल्याला जे जे काही शक्य झालं त्या माध्यमातून आपण तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. आज या विचारमंचावरती आपल्याला जे जे काही वक्ते त्यांचे विचार ऐकायला मिळाले, त्याचबरोबर कायदेविषयक काही माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आली. परंतु मला आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि आपल्या सगळ्यांनी विनंती करायची आहे की आपल्याला वेळेचं फार बंधन असतं किंवा कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आटपावा लागतो. परंतु त्या ह्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये किंवा आपल्याला जी माहिती आहे ती सगळी लोकांना सांगता येत नाही. तर माझी आपल्याला एक विनंती अशी होती की आपण काही कार्यक्रम अशा पद्धतीने लीगलच्या मार्फत कॉलेजेसमध्ये आखावेत की जे शनिवारी असतील की तिथे आता इथे बऱ्यापैकी आपण सर्व साक्षर आहोत, शासनाचा कुठल्या ना कुठल्या तरी योजनांचा लाभ घेतलेला आहे किंवा आपण त्याच्यामध्ये शासनाचा पार्ट म्हणून सहभागी आहोत. परंतु जे शासनाच्या पार्टमध्ये सहभागी नाही, परंतु आपल्याला ही बेटी बचाव बेटी पढाओची मोहीम असेल किंवा महिला साक्षरता असेल, महिला जनजागरण असेल, हे मोठ्या प्रमाणात जर राबवायचं असेल तर त्यासाठी महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम राबवणं आवश्यक आहे. मला आठवतं मी शहापूरमध्ये असताना असाच सेम कार्यक्रम आपण तिथे महाविद्यालयांमध्ये घेतला आणि तिथे प्रत्येक वकील महोदयांना त्यांना एक आपण कायदा दिला आणि ते त्या मुलींना किंवा त्या विद्यार्थिनींना समजावून सांगण्यासाठी तिथे दिला होता, जेणेकरून हे अगदी शेवटपर्यंत त्या मुलींपर्यंत जाईल की ज्यांच्यासाठी याची गरज आहे. आता बऱ्याचशा वक्त्यांनी पण सांगितलं की आपल्याकडे बहुसंख्येने इथे महिला आमच्या अंगणवाडी सेविका उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आमचं जे काय काम असं तळागाळातलं ते ह्याच कंप्लीट करतात. ते मतदान ओळखपत्र त्या लोकांपर्यंत देणं असू द्या किंवा त्या मतदान केंद्रावरती त्या मतदाराने आणलेलं तानं बाळ सांभाळायचं असेल ते देखील आमच्या या अंगणवाडी सेविका करतात. मतदारांचे फॉर्म देखील या अंगणवाडी सेविकाच करतात किंवा ज्या वेळी जे काही नवीन येईल, आता लाडकी बहीण योजना आलेली होती तर या लाडक्या बहिणीचे सगळे फॉर्म ग्रामीण भागातले असतील किंवा शहरातले असतील आमच्या अंगणवाडी सेविकांनीच त्यांना त्यांचा जो मोबाईल त्यांचा स्मार्टफोन नाही आहे तरी देखील त्याने प्रयत्न करून एवढे सगळे अर्ज भरलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांना एक अभिमानाची गोष्ट आहे, आता विस्ताराधिकारी साहेबांनी सांगितली नाही की आपल्याकडे एकूण 2,96,000 अर्ज होते लाडक्या बहिणीचे. त्यातले 2,85,000 अर्ज आपण मान्य केलेले आहेत आणि त्या महिला आज आपल्या इथे लाभ घेत आहेत. तो केवळ तुम्ही केलेल्या परिश्रमामुळे, तुम्ही जी काही माहिती शासनापर्यंत इनपुट दिले त्याच्यामुळे झालेली आहे. बऱ्याच लोकांनी आता आपल्याकडे बऱ्याचशा मागणी केल्या की आपण असं वागलं पाहिजे किंवा आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. मी थोडा वेगळा या ठिकाणी सांगतो की आपण जे केलंय ती गोष्ट आपण आता पुढे केलं. कारण आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, तसं साहेबांनी सांगितलं की आपल्या इथं भारतामध्ये देवी मातेला देवी म्हणून तिचं पूजन केलं जातं. आपल्याही घरामध्ये आपण प्रत्येक गरीब आईला, मावशीला, सगळ्यांना, मुलींना, बहिणींना आपण त्या त्यावेळेस सणासुदीच्या दिवशी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो, त्यांच्यावरती जास्त प्रेम करतो. फार अगदी म्हणजे उदाहरणादाखल काही नाताच्या पोटावरती केसेस असतील की ज्याच्यामध्ये भावा बहिणींचा वाद असतो किंवा भावाभावांमध्ये बहिणी बहिणींमध्ये वाद असतो, संपर्क, ते फार कमी आणि हे उदाहरण म्हणून आहे. आणि ज्यावेळेस आपण काही गोष्ट चांगली आहे ही गोष्ट म्हणतो त्यावेळेस काही गोष्टी वाईट आहे याचं देखील उदाहरण द्यावं लागतं. त्यासाठी हे उदाहरण दाखल म्हणून आपण घेऊया. ते लार्ज स्केलमध्ये किंवा मोठ्या प्रमाणात त्या गोष्टी घ्यायला नको, तो वाईट पार्ट आपण सोडून देऊ, परंतु चांगल्या गोष्टी आपण घेऊ. आता सगळ्यांनी आपण बघितलं नवीन महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आलं, नवीन शासन आलं, प्रत्येक मंत्र्यानं शपथ घेताना आईचं नाव घेतलं. ही आपली ताकद आहे. आम्हाला सगळ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना पण तसे आदेश दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या नावापुढे आईचं नाव लावा.
माझं तर बाईचं नाव मला आठवतं. मी 1999ला ज्यावेळेस नेटची परीक्षा पास झालो त्यावेळेस UGC दिल्लीवरून सर्टिफिकेट आलं होतं आणि त्याच्यात आईचं नाव लिहून आलं होतं. मला खूप आनंद झाला होता. आईला मी घातली. माझी आई पण तशी, आई आमची बिहारामध्ये शिकलेली, पहिली दुसरी तिसरी नाही, पण तिला लिहिता वाचता येतं. तर तिला दाखवलं बघ तुझं नाव दिल्लीवरून आलं. तर हा रिस्पेक्ट आहे आपण सर्वांनी केलेला, आपल्या आईचा असेल, भगिनींचा असेल किंवा महिला वर्गांचा असेल. ते हे देखील आपलं एक मोठी प्रगती आहे किंवा अचिव्हमेंट आहे की शासनाला याची दखल घ्यावी लागेल. विस्तार अधिकारी साहेबांनी सांगितलं की आपण आता घरपट्ट्यांवरती त्यांची नावं लावतोय, परंतु मला आकडा ऐकायला आवडेल की आम्ही एवढ्या घरपट्ट्यांवरती आईचं नाव लावलेलं आहे. कारण हा कागदावरती कायदा आहे. आमच्याकडे पण कागदावरती आहे की पुरुषाच्या बरोबरीने महिलेचं नाव 7/12मध्ये यावं म्हणून. पण महिला किंवा अजूनही पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे किंवा पुरुषांना असं वाटतं की कशाला ते करायला पाहिजे, परंतु त्यांना माहिती आहे की महिला साक्षर झाल्यानंतर ती त्याचा नक्कीच फायदा घेणार, त्याचा नक्कीच बेनिफिट घेणार आणि ही साक्षरता करण्याचं काम आपल्याला आहे. आपण त्यांना साक्षर करायचं आहे की ही नवीन बदल आहे, ह्या नवीन योजना आहे, या योजनांचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. आपण मीच आता सांगितलं की आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आहोत. महाराष्ट्राने भारतामध्ये पहिल्यांदा महिलांना आरक्षण दिलं. राजकीय क्षेत्रामध्ये असेल, त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये देखील आता आरक्षण दिलेलं आहे. ह्या आरक्षणाच्या पलीकडे जाऊन, आरक्षण तर ठीक आहे, त्या 30% आपण बसतोय, परंतु उरलेल्या ज्या 70% जागा आहेत त्याच्यामध्ये देखील महिला, तुम्ही UPSCचा निकाल बघितला असेल, सलग 5-6 वर्ष आता महिला पहिल्या येत आहेत UPSCमध्ये, MPSCमध्ये येत आहेत किंवा 10वी-12वीच्या बोर्डांमध्ये देखील महिला पास होत आहेत. तर हे त्याचं द्योतक आहे. आपली महिला सुशिक्षित झाली, साक्षर झालेली आहे. आता आपण पुढच्या पिढीला किंवा दुसरे जे काही अशिक्षित लोक आहेत त्यांना आता साक्षर करायचं आहे. महिलांना वाचवण्याचं काम शासन स्तरावरती आपण प्रत्येकाने पेरलेलं आहे, ते आपल्या परीने आपण करत आहोत. ते हे देखील आपण पुढे घेऊन जात आहोत आणि निश्चितपणाने त्याच्यात देखील आपण सगळ्या सक्रिय सहभाग घेऊ द्या याच्यामध्ये शासनाचा पाठ असल्यामुळे. आता माझ्याकडच्या तहसीलदार म्हणून किंवा तहसील कार्यालयांमधनं ज्या योजना दिल्या जातात त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी, त्याचबरोबर श्रावणबाळ योजना आहे. ते याच्यामध्ये वयवर्ष 65च्या खाली ज्या महिला आहेत परंतु त्या कमवत्या नाही, त्या असहाय्य आहेत, कुठल्या तरी व्याधीने ग्रस्त आहेत, त्यांना कुठलाही आधार नाही आहे, अशा महिलांसाठी ह्या योजना आहेत ज्याच्यामध्ये 1500 रुपये त्या महिन्याला मिळतात आणि ही त्यांच्या संसारासाठी किंवा त्यांच्या जीविकेसाठी ही तुटपुंजी शासनाने केलेली मदत आहे. ही मदत आपण आपल्या स्तरावरून देत असतो. त्याचबरोबर अंत्योदय योजनेच्या अंतर्गत ज्या आदिम कातकरी महिला आहेत किंवा आदिम कातकरी कुटुंब आहेत तर या लोकांना 35 किलो धान्य आपण मोफत देतो. याच्यामध्ये 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ या प्रमाणामध्ये हे धान्य आपण त्यांना देतो. त्यांचा देखील क्रायटेरिया हा त्या आदिम कातकरी जमातीतली ती महिला किंवा तो फॅमिली घटक पाहिजे आहे. तर त्यांनी अर्ज केल्यानंतर आपण त्याची चौकशी करून त्याला ते लाभ देतो. त्याचबरोबर आता धान्य देखील सगळीकडे फ्रीमध्ये 5 वर्षापर्यंत आपण जे PHLचं धान्य आहे ते सगळ्या कुटुंबांना आपल्या मार्फत दिलं जात आहे. त्याचबरोबर आता नवीन जी योजना आपल्याकडे आलेली आहे की बऱ्याचदा अवकाळी पाऊस पडतो किंवा अतिवृष्टीमुळे आपण जे काही पीक लावलेलं आहे, रब्बी पीक असेल, खरीप पीक असेल, ते या पिकांचं नुकसान होतं अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा पाऊसच न पडल्यामुळे. तर अशा परिस्थितीमध्ये शासन अशा शेतकऱ्यांना त्यानं लावलेलं पीक जळून गेलं असेल किंवा वाहून गेलं असेल तर त्यांना आर्थिक मदत देतं हेक्टरीच्या स्वरूपात. तर ही मदत देण्यासाठी म्हणून ॲग्रिस्टॅकच्या अंतर्गत आता तुम्ही सगळे त्याच्यामध्ये काम करतायत, तुम्हाला प्रत्येकाला तसा निरोप देखील आपण दिलेला आहे की शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड हे आणि फोन नंबर हे 2 गोष्टी घेतल्यानंतर त्या महाई सेवा केंद्रामध्ये गेल्यास त्यांचं नोंदणी होईल ॲग्रिस्टॅकवरती आणि दुर्दैवाने जर त्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं, त्याचे पंचनामे झाले तर डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवरती हे पैसे जाणार आहेत.
त्यासाठी हे ॲग्रिस्टॅकची आवश्यकता आहे. दुसरं, भात पिकांच्या बाबतीमध्ये धान खरेदी केंद्रांवरती आपण गेल्यानंतर, किंवा आता आपल्याकडे धानच आहे म्हणून, पण दुसरीकडे काही ठिकाणी कापूस आहे, मका आहे, सोयाबीन आहे, तर ही जी काही पिकं आहेत ही शासकीय धान्य खरेदी केंद्रावरती गेल्यानंतर ते खरेदी करण्यासाठी म्हणून 7/12 त्याची नोंद आवश्यक असते पीक पाण्याची, की त्या 7/12 त्या जे पीक घेतलेलं आहे ते पीक त्याच्यात नोंदवलं की नाही. जर ते नोंदवलं नसेल ऑनलाईन तर मग मात्र त्याला आता ते नुकसान भरपाई मिळणं अवघड झालं आहे. त्याचबरोबर ते धान देखील आता, किंवा ते धान्य जे काय असेल ते धान्य देखील आता ते जे खरेदी केंद्र आहेत ते घेत नाहीत, कारण त्यांचं ऑनलाईन अपडेशन झालेलं आहे. ते हे अपडेशन झाल्यानंतर आता त्यांचं धान्य त्या खरेदी केंद्रावरती खरेदी करून घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर नुकसानीच्या वेळेस त्यांना नुकसान भरपाई देखील ह्याच पद्धतीने होणार आहे. म्हणून अशा लोकांनी आता आपल्या मार्फत मी या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही तुमची ऑनलाईन पीक पाहणी करून घ्या. पूर्वी कसं होत होतं की तलाठी आमच्या गावामध्ये जायचा, किंवा तो जातही नव्हता. ज्यावेळेस 7/12चं संगणकीकरण झालं त्यावेळेस आपण पीक काय करतो, दरवर्षी तेच पीक घेतो. म्हणजे आज ह्या वर्षी भात घेतला असेल किंवा वरई नागली घेतली असेल तर ती पुढच्या वर्षी देखील वरई नागलीच घेतो. त्याच्यामुळं त्या सॉफ्टवेअरमध्ये 7/12 संगणकांच्या सॉफ्टवेअरमध्ये कॅरी फॉरवर्ड म्हणजे पुढे, म्हणजे बँक खात्यात आपण नाही का पुढे खातं पुढे चालू ठेवलं, त्या पद्धतीने एका क्लिकवरती ती पीक पाणी जी आहे ती पुढे जात होती. परंतु आता ती सोय नाही. आता तिथे जागेवरती जायचं आहे, त्या ॲपमधनं त्या ॲपमध्ये तो फोटो काढायचा आहे, त्याचा अक्षांश रेखांश काय आहे हे देखील त्याच्यावरती अपलोड करायचं आहे, तर आणि तरच त्याचे पीक पाणी होते. आणि याच्यामध्ये आपण आता फार वसई तालुक्यात कमी पडत आहे, कारण वसईमध्ये बऱ्याचशा जमिनी ह्या आता शेतीच्या राहिल्या नाहीत. लोकांनी त्या बिनशेती करून घेतल्या, काही जमिनीवरती भराव टाकून घेतलेले आहेत. तेव्हा मग त्यांना आता शेतीपासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते तुटपुंज वाटतंय. त्याच्यामुळे चाळी बांधून विकायला सुरुवात केलेली आहे. परंतु ज्या आपल्या माता भगिनींनी आजही शेती राखलेली आहे, आजही जी लोक शेती करतायत, ह्या लोकांसाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपल्या मार्फत मी त्यांना हा एक आवाहन करतो की आपण या 2 योजना ज्या आहेत पीक पाणीच्या, दरवेळेस तुम्ही जे काही पीक लावा ते पीक त्या मोबाईल ॲपमध्ये, तुमच्या घरामध्ये मुलं आहेत, तुमचं घरातले जे सध्या ज्यांना मोबाईल स्मार्टफोन वापरता येतो अशा लोकांनी त्या स्मार्टफोनचा वापर करून त्या पिकांची नोंदणी करावी. त्याचवेळी त्या महाई सेवा केंद्रावरती जाऊन त्या महाई सेवा केंद्रात आधार कार्ड, मोबाईल हे लिंक करून घ्यावं आणि त्या ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करावी, जेणेकरून भविष्यात आपल्याला नुकसान भरपाई त्याच्यामध्ये मिळेल, किंवा येणाऱ्या शासकीय योजना ज्या आहेत त्या सगळ्या शासकीय योजनांचा आपल्याला त्याच्यामध्ये लाभ घेता येईल. जास्त काही बोलत नाही, बोलायला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु वेळेची कमतरता असल्यामुळे सगळ्या महोदयांना आपलं न्यायालयाची कामंही आहेत, तुम्हालाही कामं आहेत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही सगळ्यांनी अगदी जीव तोडून इलेक्शनच्या काळात देखील काम केलेलं आहे. काही लोकांनी पैसे न घेता त्यावेळेस गेलेले आहेत, त्यांचे देखील पैसे द्यायला आम्ही तयार आहोत. मागच्या वेळी देखील मी तुमच्या ट्रेनिंगमध्ये सांगितलं, ज्यांनी BLO म्हणून काम केले 2-3 वर्षापूर्वी त्यांचेही पैसे पडून आहेत. त्या अंगणवाडी सेविकांनी ते पैसे घेऊन जावेत, वेळात वेळ काढा. ते पैसे मला आमच्या अकाउंटला पडून त्याचं व्याज काय मिळणार नाही. तर तुम्ही येऊन तुमचं जे काय कालावधी आहे तो सांगा आणि ते पैसे घेऊन जा. आपण इथं उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी विचारमंचाचे आणि तिन्ही माननीय न्यायाधीशांचे आभार व्यक्त करून हे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.